नागपूर शहरातील महाल परिसरात एका बांधकाम साईटवर भीषण अपघात घडला। पाण्याच्या दबावामुळे साईटचा सपोर्ट आणि बांधकाम साहित्य घसरल्याने 2 पोकलेन मशीन दबल्या असून यामध्ये 3 मजूर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। हा अपघात नेमका कसा घडला याची सविस्तर तपशील पाहूया। नागपूर शहरातील महाल परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे। 26 वर्षीय अजित परम नाईक, 22 वर्षीय मनीष नागेश्वर तर 33 वर्षीय चिंटू कुमार हे 3 मजूर महानगरपालिकेच्या एका बांधकाम साईटवर काम करत असताना हा अपघात घडला आहे। प्राप्त माहितीनुसार या बांधकाम साईटवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे सपोर्ट म्हणून लावलेले बांधकाम साहित्य आणि माती घसरली। या दुर्घटनेत साईटवर काम करणाऱ्या 2 पोकलेन मशिनरी पूर्णपणे दबल्या गेल्या। पोकलेन दबल्यामुळे तिथे काम करणारे 3ही मजूर जखमी झालेत। जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे। या घटनेमुळे बांधकाम साईटवर सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। पाण्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्था नसणे आणि साईटवर पुरेसे सुरक्षा उपाय न करणे ही या अपघाताची प्रमुख कारणे असू शकतात, अशी शक्यता वर्तविली जात आहे। महानगरपालिकेच्या या साईटवर अशी दुर्घटना घडणे हे गंभीर असून या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे। भविष्यात असे अपघात टाळण्याकरिता बांधकाम साईटवर सुरक्षा नियमांचे कठोर पालन करणे किती महत्त्वाचे आहे हेच या घटनेतून अधोरेखित होते आहे। 9:40 ला कॉल आलेला आहे आणि आम्ही घटनास्थळी आल्यानंतर पाहिल्यानंतर म्हणजे जे कोकलँड आहे त्याच्यामध्ये 3 व्यक्ती अडकलेले होते, तर त्यांना बाहेर काढण्यात आला आणि सपोर्ट वॉल जे आहे ते सपोर्ट वॉल ते कोकलँड वरती पडले नाही का, ते पडल्यानंतर ते मग त्याच्यामध्ये ते व्यक्ती अडकलेले होते, तर त्यांना बाहेर काढण्यात आलं आणि त्यांना मेयो हॉस्पिटलला ॲम्ब्युलन्स मध्ये पाठवण्यात आले। त्यांचे नाव होते अजित परमनिक म्हणून, वय त्यांचं 26 आहे। ते होते ड्रायव्हर होते, ऑपरेटर। दुसरे होते मनीष नागेश्वर आणि तिसरे होते चिंटू कुमार। ते बिल्डिंग जे आहे ते विजय केवळ रमानी यांची बिल्डिंग आहे आणि ती बिल्डिंग म्हणजे स्टोर चंदन एंटरप्राइजेस म्हणून आहे। तर तिथे कुणीच नाहीये सध्या, तिथे पोलीस बंदोबस्त म्हणजे पोलीसवाल्यांना म्हणजे त्यांना सांगण्यात आलेले, तर तिथे स्टँड आहेत आणि तिथे कोणाला जाण्यास म्हणजे तिथे जाऊ देत नाहीये। बिल्डिंग पूर्ण खंगार झाल्यामुळे ते कधी पण काही होऊ शकते, त्याच्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने तिथे कोणाला जवळपास थांबू देत नाहीये। या घटनेमुळे बांधकाम साईटवरील कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। महानगरपालिकेने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य ती चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी पीडितांची अपेक्षा आहे। अधिक अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज।